महिनाभर ओढ दिलेल्या पावसानं तोंडचं पाणी पळवलं होतं. मात्र मागील 2 दिवसात कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानं MIDCनं नियोजित केलेला 48 तासांचा शटडाऊन आणि ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणानं जाहीर केलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी टंचाईनं त्रस्त झालेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभर अल निनोच्या प्रभावामुळे पावसानं दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा रोडावला होता. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन MIDC आणि जलसंपदा विभागानं आठवड्यातून 48 तासांचा तर स्टेम प्राधिकरणानं 24 तासांचा शटडाऊन लागू केला होता. त्यानुसार गेल्या काही आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये 24 ते 48 तासांची पाणी कपात सुरू होती. जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्र आणि शहाड इथून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार 1 ते 3 जुलैपर्यंत ही पाणी कपात लागू होणार होती. गेल्या काही दिवसात बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे शहाड आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावरून आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी उचलणं शक्य झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन MIDCनं यंदाच्या आठवड्यासाठी 48 तासांचा शटडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत उपअभियंत्यांनी तातडीचे आदेश जारी करून पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती दिली. MIDCच्या निर्णयानंतर ठाणे महापालिकेनंही स्टेम प्राधिकरणाकडून होणारी या आठवड्यातील 24 तासांची पाणी कपात रद्द केल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि MIDCच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या परिसरांनाही दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील आठवड्यातील पाणी कपातीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचं पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.